हाय फ्रेंड, हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मी विवानला केला आहे साऊथ इंडियन गेटअप, कारण त्याच्या स्कूलमध्ये सांगितलं होतं की त्याला आज साऊथ इंडियन गेटअपमध्येच पाठवायचं आहे आणि त्याला टिफिनलासुद्धा साऊथ इंडियनच खायला द्यायचं आहे. म्हणून इथं मी इडली केलेली आहे. इडलीची रेसिपी मी मागच्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पहा. आणि इथं मी त्याला इडली आणि चटणीसाठी काही नव्हतं म्हणून थोडंसं दहीलाच तडका मारला आणि दही आणि चटणी त्याला इथं खायला दिलेली आहे. इंग्लिश स्कूल म्हणलं की कोणता ना कोणता डे येतो, ब्लू डे, ग्रीन डे, साऊथ इंडियन डे, कोणतेही फंक्शन असतात, पण संस्कृतीला जपत असतात आणि याच्यामुळूनच पोरांना कळतं की कोणती संस्कृती कुठं यूज केली जाते आणि कशी असते. आता आपल्याला तर एवढं काही नव्हतं, पण ह्यांना सगळं आहे इंग्लिश स्कूलमध्ये असण्याने. आणि इथं मी त्याला म्हणलं होतं पोज दे थोडेसे, आपण फोटो काढूया स्कूलला जायच्या आधी. स्कूल ह्याची लवकरची असते म्हणून इथं मी थोडंसं लवकरच उठून ह्याची तयारी केली होती. ह्याला इथं तयार केलेलं होतं आणि म्हटलं थोडेसे फोटो काढून घ्यावे, नंतर आला की मग ह्याचं काहीच राहत नाही, म्हणजे व्यवस्थित नसतो हा. त्याच्यामुळं म्हटलं स्कूलला जायच्या आधीच ह्याचं थोडंसं आपण फोटो काढून घ्यावे. मग याला म्हणलं खाली उतर, मी तुझा व्हिडिओ काढते. तर हा म्हणला थांब 1 मिनिट, मी वरती जातो आणि चष्मा लावतो. ह्याला चष्म्याची प्रचंड आवड आहे म्हणून हा कुठंही कधीही काहीही करायला तर चष्मा लावून जातो. आणि ह्याच्या स्कूलमध्ये पण जाताना हा असाच जातो. असे ह्याला इव्हेंट्स असले की साऊथ इंडियन म्हणा किंवा काही म्हणा, हा गॉगल लावल्याशिवाय जात नाही. आणि ह्याला म्हणलं उतर आता, मग नंतर चष्मा लावला आणि उतरायला लागला हळूहळू खाली, जसं काय ॲक्शन मूव्हीज करतोय. नंतर हा खाली उतरला आपला मस्त गॉगल लावून. आणि नंतर म्हटलं ह्याला थोडासा डान्स करून दाखव. तर इथं बघा कसा हा येड्यागत नाचतोय. ह्याला म्हटलं छान लुंगी डान्स कर, म्हणजे लुंगी घातली होती ना ह्यांनी, त्याच्यामुळं मी ह्याला म्हटलं की लुंगी डान्स कर. तर हा इथं आपला वेगळाच डान्स होता. हा कोणता डान्स होता मला पण नाही माहिती, तुम्हाला माहीत असलं तर सांगा. आणि परत ह्याचा जीव तर सगळा ह्याच्यात चष्म्यातच अडकलेला होता, सगळा नीट ठेवत होता त्याला. ह्याचा पण चष्मा नव्हता, स्वतःचा चष्मा होता. आणि नंतर इथं ह्याचा डान्स पण झालेला आहे. मग मी नंतर ह्याला म्हटलं थोडंसं असं साईडनी ये भिंतीच्या आडून, तर हा रॉकेटसारखा आला आणि फुर्र करून दुसरीकडेच गेला निघून. मग नंतर मी ह्याचे काही थोडेसे पिक्चर्स इथं काढलेले आहेत. खूप छान याचा लुक दिसत होता साऊथ इंडियन गेटअपमध्ये. आणि नंतर ह्याला म्हटलं की गेटपासून ये तू, तर हा म्हणला नाही मला गेटच्या बाहेरून यायचं आहे. आणि ह्याचं पहिल्या वारकरी जेव्हा हा बनला होता तेव्हा मी ह्याची गेटच्या बाहेरूनच एंट्री घेतली होती, तर आता तो तसाच करत होता. आणि ह्याला म्हटलं की लुंगी तू उचल, तर पहिला हाताने उचलायची कोशिश केला आणि नंतर मग त्यांनी पायाने उचलला. त्याच्या आधी मी त्याला एक व्हिडिओ दाखवला होता की लुंगी कशी उचलायची ते. परत त्यांनी एक सेम तशीच लुंगी उचलली आणि नंतर आपले स्वतःची बॅग आणि टिफिन बॅग त्यांनी गाडीला अडकावली आहे. आणि नंतर तो निघतोय की मला म्हणतोय अजून काय फोटो काढायचेत काय तुला. मग मी म्हणलं नाही बाबा आता नाही काढायचे, आता तू स्कूलला जा. टाईम पण झाला होता, उशीर झाला की मॅम घेत नाहीत गेटच्या आतमध्ये, त्याच्यामुळे मी त्याला पाठवलं. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.